ओम अजानुबाहवे नमः. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, असे स्वामींचे मनमोहक स्वामी संदेश प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच दाबा. स्वामी भक्तांनो, मन भक्तिभावाने भरून जावं, मुखात स्वामी नाम असावं. जिथे माझं मस्तक झुकेल तिथेच माझ्या स्वामींचं स्थान असावं आणि माझे स्वामी माझ्या सोबत कायम असावे, हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करू इच्छितो. आणि तुम्ही हीच प्रार्थना नक्कीच करायची आहे. स्वामींवर पूर्णपणे मनापासून विश्वास असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज की जय असं नक्कीच टाईप करा. मित्रांनो, दुःख दाराशी आलं तेव्हा मी हसून स्वागत केलं, पण समोर स्वामींना पाहून ते दारातूनच परतलं. म्हणून स्वामींना नक्कीच तुम्ही आपल्या घरात स्थान द्यायचं आहे. स्वामी म्हणतात, वाईट दिवस पण गरजेचे आहेत आयुष्यात, त्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत आपल्याला कधीही कळणार नाही आणि ती कळत सुद्धा नाही. म्हणून डोळ्यातले पाणी पुसतील स्वामी, ओठांवरती हास्य देतील स्वामी. श्रद्धा ठेव त्यांच्यावर मनापासून, सदैव तुझे रक्षण करतील स्वामी आणि करतच राहतात. म्हणून तुमची संपत्ती नाही तर तुमचा स्वभाव लोकांमध्ये विश्वास निर्माण करत असतो आणि तोच विश्वास तुम्ही ठामपणे नक्कीच स्ट्रॉंग करायचा आहे. लोकांचं वाईट करून आपलं चांगलं होईल अशी अपेक्षा कधीच करू नका, कारण कर्माची फळं एक दिवस नक्कीच आपल्याला भोगावी लागत असतात. आणि स्वामी म्हणतात, जो माझ्यासाठी 4 पावले चालतो त्यांच्यासाठी मी 100 पावले चालून येत असतो आणि मी नक्कीच त्यांची साथही देत असतो. म्हणून अशक्य तर खूप आहे जगात, पण स्वामी तुमचं नाव घेतल्यावर सर्व काही शक्य होतं. आणि आपल्याला हा अनुभव सुद्धा आलेला असेल, मला तर खूप वेळा आलाय. म्हणून प्रयत्न यशस्वी होतील, कदाचित नाही होणार, पण प्रत्येक यशाचे कारण प्रयत्न करणे ही एकमेव गोष्ट आहे. आणि ते प्रयत्न केले तेव्हाच आपल्याला कुठेतरी ते समजणार आहे की आपल्याला यश मिळेल किंवा नाही. पण प्रयत्न नाहीच केले तर काहीच मिळणार नाही हे मात्र निश्चित. म्हणून हृदयातल्या मंदिरात अंधार असेल ना, तर तुम्ही जगातल्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावा, त्यांचा काही उपयोग होत नाही. म्हणून तुमचं मन हे निर्मळ आणि छान नक्कीच असलं पाहिजे. साथ देणारी माणसं कधी कारण सांगत नाहीत आणि कारण सांगणारी माणसं कधीच साथ देत नाहीत. म्हणून त्यांच्यावर कधीच विश्वास ठेवू नका. आणि मित्रांनो, जी माणसं दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात, ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच कमी होऊ देत नाही आणि त्यांच्या चेहऱ्यावर कायम आनंद नक्कीच उत्स्फूर्तपणे वाहत असतो. म्हणून ज्या दिवशी आपण आपले विचार मोठे करायला सुरुवात करू, त्याच दिवसापासून मोठमोठे लोक आपला विचार करायला सुरुवात करतील. म्हणून तुमचे विचार महान असले पाहिजे आणि श्रेष्ठ नक्कीच असले पाहिजे. स्वतःच्या आनंदासाठी स्वतःशीच लढण्यापेक्षा काही मिनिटं का होईना स्वतःसाठी जगणं सुरू करायला हवं आणि स्वतःसाठी आपण नक्कीच जगायला सुद्धा हवं. म्हणून माणूस कसा पण दिसायला असो, पण त्याचं मन चांगलं असायला पाहिजे. त्याच्याकडे पैसा असो किंवा नसो, पण त्या माणसाचं माणुसकी नक्कीच 100% असली पाहिजे. ती माणुसकीच त्याला आयुष्यात भरपूर काही देऊन जात असते. म्हणून मीपणाचे स्मरण तो अहंकार आहे आणि मीपणाचे विस्मरण तो ओंकार आहे. म्हणून तुम्ही मीपणा कधीच करू नका. नक्कीच तुमचं मन हे निर्मळ आणि स्वच्छ होऊन जाईल. आणि सत्याच्या वाटेवर स्वाभिमानाने चालताना एकटे पडलात ना तरी चालेल, पण स्वार्थासाठी चुकीचे समर्थन करण्याच्या गर्दीत कधीच तुम्ही सामील होऊ नका. आणि तसे सामील झाल्यावर नक्कीच तुम्ही चुकीच्या मार्गाला सुद्धा जाऊ शकता आणि त्याने तुम्हाला नक्कीच पस्तावा येईल. म्हणून तुम्ही स्वामींच्या शरणी जा आणि स्वामींचे नामस्मरण करा. नक्कीच तुम्हाला चांगल्या गोष्टी मिळतील. आयुष्यात कठीण काळात आपली नियती जेव्हा आपल्याला नाचवत असते ना, तेव्हा सर्वात जास्त ढोल वाजवणारी काही जण आपल्यातलीच लोक असतात. म्हणून ती ओळखायला शिका आणि त्या लोकांना तसाच वेळ द्यायला सुद्धा शिका. म्हणून काही वेळा मन सांगतं की लोकांसोबत तसेच वागायचं जसे ते आपल्या सोबत वागतात, पण परत मन सांगतं की जर आपण त्यांच्यासारखं झालो तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला, आणि दोघांमध्ये काही फरक पण राहू शकत नाही. म्हणून करून पाहावी प्रार्थना कधीतरी कोणताच मार्ग नसताना. चिमूटभर मागितलं तर ओंजळभर देईल काहीच शिल्लक नसताना, असे आपले स्वामी समर्थ आहेत. म्हणून त्यांची प्रार्थना आपण न चुकता करायची आहे आणि त्यांना वंदन दररोज करायचं आहे. जसे आहात ना आयुष्यात तसेच राहा. कोणासाठी वाईट किंवा चांगलं कधी होऊ नका. ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्यांच्या समोर जीव जरी वळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार. म्हणून लोकांचा विचार कधीच तुम्ही करत जाऊ नका. आणि चुकून दुखावलं मन तर माफी मागायची असते. एवढ्याशा आयुष्यात नाते आपण फक्त जपायचे असते. आणि दोन्हीवरचे ओले कपडे काय सांगते आपल्याला
पुन्हा नव्याने जगण्यासाठी लागते थोडे थांबायला. म्हणून थोडे थांबून नक्कीच तुम्हाला पर्याय निघू शकतात आणि ते पर्याय निघाले की नवीन जीवन तुम्हाला मिळू शकतं. म्हणून मनाला झालेल्या जखमा चटकन नाही येत भरून, कारण प्रेमाचं रक्त त्यातून जातं विनाकारण वाहून. म्हणून तुम्ही कोणाचाही विश्वासघात आयुष्यात करू नका. जमत नाही म्हणून कधीच प्रयत्न तुम्ही सोडू नका, कारण तेच खरं तुमचं आयुष्य नकळत घडत असतात आणि प्रयत्नच तुम्हाला पुढे घेऊन जात असतात. आणि पहिल्यासारखे दिवस राहिले नाहीत आणि पहिल्यासारखी माणसंही आता राहिली नाहीत, हे मात्र खरं आहे. खोटं बोलणं आणि खोटं वागणं हे क्रेडिट कार्ड सारखं असतं. आज वापरताना आपल्याला आनंद मिळत असतो, पण नंतर त्याची किंमत चुकवावीच आपल्याला लागत असते आणि तेव्हा मात्र आपल्याला थोडा त्रासही होत असतो. म्हणून माणूस भ्रमात जगत आहेत आणि भ्रमात जगत असतो की तो माझा, ह्यो माझा. खरं तर तुमची वेळ असते आणि जी जर आपली चांगली असेल ना, तर सर्व तुमचे नाहीतर जवळचे असणारे सुद्धा दूरचे नक्कीच होऊन जात असतात. आणि डोळे तर सगळ्यांचे सारखे असतात, पण दृष्टिकोन सारखा नसतो आणि तोच माणसाला माणसांपासून वेगळा करत असतो. म्हणून तुमचा दृष्टिकोन छान असायला हवा आणि चांगलं तुमचं ध्येय असायला हवं. जगण्याच्या धावपळीत किती धावायचं असेल धावा, पण एक गोष्ट नेहमी भान ठेवा, आपल्या जवळच्या माणसात आणि आपल्यात जास्त अंतर पडता कामा नये. कारण आयुष्याच्या एखाद्या वळणावर गरज भासली तर तुमचा आवाज त्यांच्या कानापर्यंत आणि मनापर्यंत पोहोचवायला नक्कीच हवा. आणि माणूस भ्रमात जगत असतो आणि तसं आपण भ्रमात जगू नये. आपण जे जगात चाललंय त्याच्या अवलंबून आणि त्याच्यानुसारच आपण जगलं पाहिजे, तरच आपल्याला जगात राहण्याचा अधिकार प्राप्त होत असतो. नाहीतर मग लोक आपल्याला विसरून जात असतात. सुखाच्या पावसात भिजताना आपले पाय जमिनीवर ठेवावे लागतात, नाहीतर घसरून दुःखाच्या चिखलात पडायला आपल्याला कधीच वेळ लागत नाही. आणि मित्रांनो, काही माणसं चप्पल सारखी असतात, आधार पण देतात आणि मागून चिखल पण उडवत राहतात. म्हणून ती तुम्ही ओळखायला नक्कीच हवी आणि ती ओळखली की तुम्हाला जग ओळखता नक्कीच येईल. आणि जेव्हा आपण कोणाशी वाद न घालता शांत राहायला शिकतो, तेव्हा खरंच आपण पूर्णपणे मॅच्युअर झालेले असतो आणि तेव्हाच आपल्याला जीवनाचा खरा अर्थ हा समजलेला असतो. म्हणून सगळ्याच गोष्टी नाही मिळत विकत बाजारात. म्हणून देवाने जुळवली आहेत नाती घराघरात आणि ती नाती आपण जपून ठेवायची. एकदा चुकलं म्हणून प्रयत्न सोडायचे नसतात, तर यशाचे दरवाजे आपल्याला उघडायला येतात आणि ते आपल्याला उघडायलाच पाहिजे. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आपण जीवनामध्ये फक्त स्वामींची भक्ती ही मनापासून करायची आहे. आणि स्वामींची भक्ती तुम्ही जर मनापासून कराल तर त्यांच्यासारखे मित्र, आई वडील, त्यांच्यासारखा भाऊ बहीण सगळं तुम्ही त्यांना मानायचं आहे आणि त्यांच्यात तुम्ही नक्कीच सेवेत असायचंय. बघा, ते तुम्हाला एवढे साथ देतील की तुम्हाला ते नक्कीच तुम्ही विचारही करू शकणार नाही. म्हणून आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे ना, तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची आपल्याला गरज नाही. कारण स्वामी समर्थांचा हात आपल्या पाठीवर कायम आहे. आणि फक्त नीतिमत्ता साफ ठेवा, परमेश्वर तुम्हाला काटाही टोचू देणार नाही. म्हणून चुकीची माणसं दूर झाली की आयुष्यात बरोबर गोष्टी आपल्या घडू लागत असतात आणि चांगल्या गोष्टी आपल्याजवळ येतही असतात. म्हणून भरपूर असायला पाहिजे, पण नात्याला गोत्यात आणणारे एकही नाते असायला नको. आणि तसे नाते असले की त्याला तुम्ही नक्कीच दूर करायला हवे, कारण ते तुम्हाला पुढे जाऊन भरपूर त्रास सुद्धा देतील आणि तुम्हाला त्याचा त्रासही होणार आहे. म्हणून प्रत्येकाला पडते विषय फक्त वेळेचा असतो आणि गरज प्रत्येकाला असते. म्हणून पैसा बोलायला लावतो आणि परिस्थिती ऐकायला लावत असते. आणि एकमेकांसारखे असणं गरजेचं नाही, एकमेकांसाठी असणं गरजेचं आहे आणि तेच आपण पाहिजे असतं. जेव्हा आयुष्य दुसरी संधी देते तेव्हा जुन्या चुका पुन्हा करू नका आणि पुन्हा त्या चुका कराल तर तुम्ही नक्कीच गोत्यात याल, हे म्हटलं निश्चित. म्हणून मार्ग इमानदारीतून प्रगतीचा आहे, त्यामुळे संयम ठेवावा लागेल. कारण इथं खोट्याला डोळे झाकून मोठं केलं जातं आणि तेच व्यक्ती या जगात मोठे होत सुद्धा आहेत. म्हणून तुम्हालाही त्याप्रमाणे चालायला लागेल, नाहीतर मग ह्या पृथ्वीवरील लोक तुम्हाला बाजूला सारतील. आणि जर तुम्हाला बाजूला सारलं गेलं असेल तर तुम्ही स्वामींच्या शरणात जा. स्वामी तुम्हाला नक्कीच आपल्या जवळ कवळावून घेतील आणि तुम्हाला चांगला मार्ग दाखवतील. म्हणून जीवनात नेहमी देण्याची भावना ठेवावी, मग ते ज्ञान असेल किंवा संकटात असणाऱ्याला दिलेला मदतीचा हात असेल. कारण देण्याची तयारी ठेवणाऱ्यांच्या पाठीमागे परमेश्वरही पूर्णपणे उभा राहत असतो. आणि अन्याय सहन करणे कधीही मान्य करू नका, कारण न्याय मिळवण्यासाठी लढणारा कधी हरला नाहीये आणि अन्याय करणारा कधीच विजयी झालेला नाही, हे मात्र निश्चित. म्हणून स्वाभिमान जपायला शिका. तसेच स्वाभिमान दुखावला गेला तर स्वतःच्या मेहनतीने काम करून उत्तर द्या, कारण स्वाभिमानाबाबत कोणतीही तडजोड या आयुष्यात आपल्या होणार नाहीये आणि होतही नाही. आणि समोर येणाऱ्या अडचणी आणि संकटे यांचा विचार करून वळण घ्या आणि पुढे वाटचाल करत राहा.
कारण वळण घेणे म्हणजे त्या संकटांवर आणि अडचणींवर मात करण्याचा एक चांगला मार्ग आहे आणि तो मार्ग तुम्हाला चांगल्या पद्धतीने स्वामी दाखवत असतात. म्हणून एखादे साम्राज्य निर्माण होण्यामागील संघर्षमय प्रवासाचा अभ्यास करून त्याची यशोगाथा नक्कीच आपण वाचली पाहिजे. कारण यातून जी ऊर्जा आणि प्रेरणा मिळते ना, ती खूप मौल्यवान असते आणि त्या अनुभवातून आपल्याला खूप काही शिकायला मिळत असते. आणि ज्या भविष्यात आपण चुका करणार असू त्या आपल्याकडून अजिबात होत नाही. म्हणून नवीन गोष्टी शिकायला वेळ द्या, कारण यातून आपण शिकू शकतो आणि आपण आपल्या मनामध्ये उत्साह निर्माण होऊन आळस आपल्या कधीही येणार नाही. आणि एखाद्या कामात प्रावीण्य मिळवण्याचा प्रयत्न करा, कारण प्रत्येक क्षेत्रात त्या कामात परिपूर्ण असलेल्या व्यक्तींना प्राधान्य नक्कीच दिले जात असते. आणि मर्यादित साधनांचा वापर करून जीवन जगण्यास तयार राहा, कारण त्यातून त्याग आणि करण्याची सवय लावून नक्कीच तुम्हाला मर्यादित साधनांचा योग्य उपयोग करण्याची क्षमता विकसित होत असते. आणि ती क्षमता विकसित झाली की तुम्ही जीवनामध्ये भरपूर पुढेही जात असतात. म्हणून आपण जर पराक्रमी महान अशा व्यक्तींच्या इतिहासाचा अभ्यास केला, तसे दिसून येते की त्यांचे कार्य अद्वितीय आहे आणि त्यामुळे स्वतःची ताकद लक्षात घेऊन आपण काम केले पाहिजे. कारण महान असे व्यक्तिमत्व स्वबळावर लढणारेच निर्माण करू शकतात आणि तेच प्रगती करून पुढे जाऊ शकतात. आणि ज्या क्षेत्रात काम कराल तर ते असे करा की त्या क्षेत्रातील दिग्गजानेही तुमच्या कामाचे कौतुक केले पाहिजे आणि तुमचं काम हे श्रेष्ठला गेलं पाहिजे. म्हणून जेव्हा कोणताही मार्ग दिसत नसेल, निराश झाला असाल, तेव्हा उठा, जागे व्हा आणि कामाला लागा. यानुसार जगा की तुमच्या जीवनाला नक्कीच नवी संजीवनी मिळेल आणि स्वामी तुमची साथ देतील. म्हणून स्वामींना शरणागती पूर्णपणे पत्करा आणि स्वामींच्या चरणात तुम्ही नक्कीच डोकं आपलं टेकवा आणि स्वामींना तुमच्या अडचणी पूर्णपणे सांगा. स्वामी प्रत्येक ठिकाणी तुमची मदत करतील हे मात्र निश्चित. म्हणून ज्ञान आणि अनुभव आपल्या जीवनात खूप मोलाची भूमिका पार पाडत असतात. कारण ज्ञान हे व्यक्तिमत्व घडवते, तर अनुभव ही परिस्थिती कशी हाताळायची हे शिकवत असतो. आणि जीवनात संघर्ष अटळ आहे, त्यामुळे संघर्षाच्या काळात न थांबता, खचून न जाता मेहनत करून अशा काळावर मात करण्याची शक्ती स्वतःमध्ये आपण विकसित केली पाहिजे. आणि महान अशी ओळख तेव्हाच निर्माण होते जेव्हा आपण आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहून आपले काम करतो. कारण आपले कर्तव्य पूर्ण करण्याचा प्रयत्नच आपणास महान बनवत असतो आणि जीवनात पुढेही घेऊन जात असतो. म्हणून लक्ष विचलित न होता प्रयत्न करण्याची सवय लावून घेतली पाहिजे. कारण जर आपले लक्ष एखाद्या गोष्टीवर केंद्रित झाले तर आपल्या प्रयत्नांना यश हे नक्कीच मिळेल. आणि वेळेच्या सदुपयोगाला महत्त्व द्या, कारण जो व्यक्ती वेळ वाया न घालवता वेळेचे योग्य नियोजन करून काम करतो तो त्याचे ध्येय साध्य करू शकतो. आणि पराभव शेवटच्या क्षणापर्यंत मान्य करू नका. आणि कारण आपल्याला विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची संधी तोपर्यंत असते जोपर्यंत आपला पूर्णपणे पराभव होत नाही आणि आपण पूर्णपणे जीवनातून निराशा प्राप्त करून घेत नाही. म्हणून जेव्हाही तुम्हाला निराश वाटेल आणि तुम्हाला कमकुवत झाल्यासारखं वाटेल तर स्वामींच्या मठात एकदा भेट द्या आणि स्वामींना पूर्णपणे तुम्ही शरणागती पत्करा. नक्कीच स्वामी तुम्हाला भरपूर काही अनुभव आणि भरपूर काही नवे मार्ग तुमच्यासाठी खुले करून देतील. आणि स्वामींना मनापासून नमस्कार करा. बघा, तुम्हाला नक्कीच चांगला अनुभव येईल. आणि जेव्हा कठीण काळ परीक्षा घेईल तेव्हा त्याला उत्तर देण्याचे सामर्थ्य ठेवा. कारण जीवनात कठीण काळानंतर चांगले दिवस येतात, पण त्यासाठी आपल्याला परिश्रम हे पूर्णपणे घ्यावे लागत असतात. आणि स्वतःची ओळख अशी बनवा जी कोणत्याही परिस्थितीचा सामना करून टिकून राहील. कारण कठीण काळात स्वतःचे अस्तित्व टिकवणाऱ्यालाही कधीही अपयश मात्र येत नाही आणि येणारही नाही, कारण त्याच्या मागे स्वामींचा पूर्णपणे पाठिंबा असतो. आणि आयुष्यात निवड खूप महत्वाची आहे, कारण एखाद्या गोष्टीची केलेली निवड आपल्याला आयुष्यात मोठे बदल घडवून देत असते आणि ते आणू शकते. म्हणून आपण निवड ही खूप विचार करून केली पाहिजे. आणि जसे की योग्य मार्ग निवडला तर चांगले भविष्य निर्माण होण्याची योग्य खात्री आपल्याला असते. आणि आपण जर वाईट मार्गाला गेलो तर आपल्याला नक्कीच वाईट मार्गही दिसू लागेल आणि वाईट गोष्टी आपल्या हातून घडू लागतील. म्हणून त्या मार्गाला कधीच जाऊ नका. एखादी गोष्ट मी करू शकत नाही हे मनातून पूर्णपणे काढून टाका, कारण समोरील परिस्थिती पाहून प्रयत्न न करणे हे अपयशाचे मूळ कारण असते. आणि त्यामुळे स्वतःच्या मनावर विजय मिळवून जिद्दीने आपण प्रयत्न नक्कीच केले पाहिजे. आणि प्रत्येक वेळी मिळालेला अनुभव खूप महत्वाचा असतो, मग तो चांगला असो किंवा वाईट. कारण अनुभवाच्या मदतीने आपणास योग्य निर्णय घेऊन भविष्यात होणारे नुकसान नक्कीच टाळता येत असते. आणि स्वतःच्या स्वाभिमानाबाबत कोणती तडजोड न करता आपले काम प्रामाणिकपणे करा. कारण स्वाभिमान बाळगला तरच आपले स्वतःचे अस्तित्व निर्माण आपल्याला करता येणे शक्य होणार आहे. आणि कठीण अशा परिस्थितीवर मात करून विजय मिळवता येतो. कारण मेहनत करणाऱ्याला यश मिळवण्यासाठी
नशीब सुद्धा साथ देत असते आणि ते नशीब त्याला नक्कीच साथ देणार आहे, कारण स्वामींचं तुम्ही नामस्मरण करत आहात आणि स्वामी तुम्हाला अडचणीतून बाहेर काढत आहेत. म्हणून माघार कधी घेऊ नका, माघार घेणे कधी मान्य करू नका, कारण आपल्याला जे मिळवायचे आहे ते आपण तेव्हाच मिळू शकतो जेव्हा आपण माघार न घेता प्रयत्न करत असतो. कारण शेवटच्या प्रयत्नाने आपल्याला यश मिळून जाते आणि तो शेवटचा प्रयत्नच आपण करत नसतो आणि तिथूनच आपण माघार घेत असतो. म्हणून दुसरा त्याची संधी साधतो आणि दुसऱ्याला ते यश लगेच मिळतं. मग आपल्याला वाटतं की याला लगेच कसं यश मिळालं, कारण ते आपण सोडून दिलं होतं आणि कोणीतरी सोडून दिलं होतं, त्यासाठी त्याला ते लवकर मिळालं आहे. म्हणून कधी प्रयत्न सोडू नका. तुम्हाला जर वाटत असेल की मी चांगल्या मार्गावर आणि योग्य मार्गावर आहे, तर मग तुम्हाला यश हे निश्चित मिळणार आहे. म्हणून जीवनात कोणत्याही गोष्टीची सुरुवात करण्यासाठी आपल्यामध्ये आत्मविश्वास असणे गरजेचे असते, कारण कोणतेही काम यशस्वी होण्यासाठी त्या कामाची सुरुवात करण्याचा विश्वास स्वतःमध्ये पूर्णपणे निर्माण करणे आवश्यक असते. आणि ध्येय साध्य करण्यासाठी केलेले लहान प्रयत्नही महत्त्वाचे असतात, कारण एखाद्या पर्वताच्या शिखरावर पोहोचण्यास आपल्याला लहान अशाच पायऱ्या ह्या चढाव्या लागत असतात आणि त्या पायऱ्या चढत गेलो तेव्हा आपल्याला त्या गोष्टीचा अनुभव सुद्धा येत असतो. म्हणून जीवनात संघर्षाच्या काळात खचू नका, कारण संघर्षाचा काळ हा आपणास अत्यंत वाईट परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा हे शिकवतो आणि तसंच आपल्याला कोणत्याही परिस्थितीत स्वतःचे अस्तित्व टिकवण्याचा अनुभव नक्कीच देत असतो. म्हणून आपल्यामध्ये काय कमी आहे यापेक्षा आपल्या ताकदीकडे जास्त तुम्ही लक्ष दिले पाहिजे, कारण आपला आत्मविश्वास हा फक्त आपल्यामध्ये असणाऱ्या ताकदीने वाढू शकतो आणि तोच ताकद तुम्ही निर्माण करायची आहे. आणि भूतकाळाचा जास्त विचार आणि भविष्याची जास्त चिंता आपल्याला जीवनात आनंदाने जगण्याची प्रेरणा देऊ शकत नाही, कारण भूतकाळ आपण बदलू शकत नाही आणि भविष्य आपणास माहीत नाही. हे जरी खरे असले तरी आपण प्रयत्न कधी सोडायचे नसते आणि आपल्यामध्ये सहनशीलता असणे गरजेचे आहे, कारण जीवनातील संकटांना सामोरे जाताना मिळालेले दुःख सहन करून त्यावर मात करण्याची ताकद सहनशीलता असल्याशिवाय कधीही मिळत नाही. आणि नशिबावर पूर्णपणे अवलंबून राहण्यापेक्षा मेहनतीकडे करण्याकडे जास्त लक्ष द्या, कारण जर आपण मेहनत करण्यावर भर दिला तर यशाकडे घेऊन जाणारा मार्ग नक्कीच निर्माण होणार आहे. आणि प्रतिस्पर्धी ताकदीचा असला तरी मैदानात पराभवाला न घाबरता प्रयत्न करण्यास महत्त्व द्या, कारण प्रयत्नांच्या जोरावरच विजय मिळवणे आपल्याला शक्य होणार आहे. आणि कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी आपल्याला त्या कामाचा सराव करणे गरजेचे असते, कारण एखाद्या कामाचा केलेला सराव हा आपणास ते काम सहजपणे आणि कमी वेळात करण्यास मदत करत असतो. आणि एखाद्या गोष्टीची कल्पना मनात आली तर ती अशक्य आहे असे समजून दुर्लक्ष करू नका, कारण बऱ्याच काल्पनिक वाटणाऱ्या गोष्टी सत्यात उतरल्या आहेत आणि त्या उतरतात सुद्धा. म्हणून जीवनात स्पर्धा ही स्वतःला सिद्ध करण्याची असावी, कारण दुसऱ्यांची तुलना कराल तर स्वतःची ताकद तुमच्या लक्षात कधीच येणार नाही आणि ती येत सुद्धा नाही. आणि तुम्ही मेहनत करण्यावर भर द्या. तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणीही थांबू शकणार नाही, कारण जिथे प्रयत्न प्रामाणिक असतात तिथे नशीब सुद्धा साथ देत असते आणि आपले स्वामी तर पूर्णपणे तुम्हाला साथ देत असतील, कारण तुम्ही प्रामाणिकपणे आणि निस्वार्थ मनाने प्रयत्न करत आहात आणि स्वामींना हेच पाहिजे असतं. आणि स्वामींची जेव्हा तुम्ही सेवा कराल किंवा भक्ती कराल तेव्हा नक्कीच निस्वार्थ मनाने करा आणि स्वामींकडे काही मागू नका. त्यांना सर्व काही माहिती आहे आणि आपली सेवा फक्त प्रामाणिकपणे करा. ती एवढं देतील की तुम्हाला सांभाळताही येणार नाही. म्हणून कठीण परिस्थिती आपली परीक्षा घेईल, पण अशा कठीण परिस्थितीवर विजय मिळवण्याचे धाडस ठेवा, कारण वाईट काळात संघर्ष हाच एकमेव पर्याय मात्र असतो. आणि ध्येयापर्यंत पोहोचणे जेव्हा अवघड वाटेल ना, तेव्हा आपला प्रत्येक प्रयत्न हा ध्येय प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून झाला पाहिजे, कारण आपले प्रयत्नच आपल्याला अशक्य गोष्ट शक्य करण्याची ताकद पूर्णपणे देत असतात. आणि अपयशाने यशाच्या वाटा बंद होत नाहीत, तर अपयशातून शिकून पुन्हा नव्याने सुरुवात करून आपण यशाकडे जाणारा मार्ग निर्माण करू शकतो. आणि अत्यंत बिकट परिस्थितीला झुंज देण्याची ताकद स्वतःमध्ये निर्माण केली पाहिजे, कारण वाईट परिस्थितीचा सामना केल्याशिवाय चांगले दिवस कधीच येणार नाही. आणि साहस दाखवून एखादी गोष्ट करण्याचा प्रयत्न करा, कारण साहसी व्यक्तीला नशीब सुद्धा साथ देते आणि हे सत्य कोणीही नाकारू मात्र शकत नाही. आणि जीवन साधेपणाने जगण्याचा प्रयत्न नक्कीच करा, कारण साधी राहणी उच्च विचारसरणी आपल्याला राहणीमान साधे ठेवूनही उच्च विचारांच्या मदतीने आपण चांगल्या प्रकारे काम करू शकतो हे दाखवून देत असते. आणि जीवनात जर काही करून दाखवायचे असेल तर कधीही प्रयत्न करणे थांबवू नका, कारण पाण्याच्या वाहत्या प्रवाहाला मार्ग सापडतो, पण एका ठिकाणी साठलेले पाणी खराब होते. त्यामुळे न थांबता प्रयत्न करण्याची तयारी आपण मनामध्ये पूर्णपणे संघर्ष निर्माण करून टाकते आणि ती तयारीच आपण ठेवायची आहे. मित्रांनो, दबावाच्या परिस्थितीला शरण न जाता सर्वोत्तम प्रयत्न करा,
कारण हीच वेळ तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याची संधी देते आणि हीच वेळ तुम्हाला नवीन काहीतरी घडवून आणण्यास मदत करणार आहे. म्हणून या परिस्थितीला कधी सोडू नका आणि चिकाटीने प्रयत्न करत राहा. चिकाटीने काम करून स्वतःला असे नक्की बनवा की जी गोष्ट तुमच्या मनात आहे ती तुम्ही सहजपणे मिळवू शकाल. कारण बरीच स्वप्ने प्रयत्न न करण्याने अपूर्ण राहत असतात आणि स्वतःवरील विश्वास हाच कायम आपल्या सोबत असणार आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत हार न मानता स्वतःवर विश्वास ठेवून जीवन जगले पाहिजे आणि एखादी गोष्ट करून दाखवण्याची जिद्द आपण स्वतःमध्ये ठेवायची आहे. तुम्हाला कोणतीही गोष्ट करणे अशक्य वाटणार नाही, कारण एखादी गोष्ट सत्यात उतरण्यासाठी आपल्याला जिद्दीने प्रयत्न करण्याची गरज मात्र असते. आणि वाटेत येणाऱ्या अडथळ्यांना आपली कमजोरी बनवून देता त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न कर, कारण अडथळ्यांना दूर करण्याची ताकद आपल्याला जगण्याची हिंमत देत असते. आणि जीवनात येणाऱ्या परिस्थितीचा विचार करून स्वतःमध्ये बदल करा, पण आपल्याला जे काही मिळवायचे आहे त्याचा विसर पडू देऊ नका. आणि तो विसर पडून दिला तर मग तुम्हाला जीवनाकडून काही गोष्टी या मिळणार नाही. आणि संपूर्ण जगाने पाठ फिरवल्यानंतर पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची धमक स्वतःमध्ये निर्माण करा, कारण अतिशय कठीण काळात प्रयत्न करण्याची तयारी ही तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठेही यशस्वी बनवू शकते आणि ती बनवणारच आहे. म्हणून बुद्धिमत्ता आपल्याला जे मिळवून देऊ शकते जे आपणास अशक्य वाटते. त्यामुळे तुम्ही तुमचे ध्येय गाठू शकत नाही असा विचार कधीच करू नका, कारण बुद्धिमत्तेच्या जोरावर आपण अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करू शकतो. आणि आपल्यासाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा आदर करून त्यांना प्रोत्साहन द्या, कारण ह्याच व्यक्ती आपल्याला चांगले दिवस आणून देतात आणि चांगले दिवस जगण्यासाठी आपल्याला ते प्रोत्साहित करत असतात. आणि जीवन जगताना अडचणी आल्यास त्या अडचणी दूर करण्याचे बळ स्वतःमध्ये निर्माण करा, कारण अडचणींवर मात करण्याचे बळ आपल्याला ध्येय साध्य करून देत असते. आणि संघर्षाच्या काळात कधीच हार मानू नका, तर आपल्या मनात कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची मानसिकता तयार केली पाहिजे, कारण आपली हीच मानसिकता आपल्याला मनास दुर्बल व बनवता नक्कीच ती खंबीरपणे संघर्षाचा सामना करण्यास तयार करत असते आणि ती आपल्याला नवीन मार्गावर घेऊन जात असते. आणि जीवनात येणाऱ्या समस्यांकडे दुर्लक्ष न करता त्यावर मात कशी करता येईल ना यासाठी जास्त प्रयत्न करा, कारण समस्यांवर मात करण्याची शक्तीच आपणास आपली स्वप्ने पूर्ण करण्यास मदत करत असते. आणि बदलत्या काळानुसार यश मिळवण्यासाठी सभोवतालची परिस्थिती आणि स्वतःमधील क्षमता लक्षात घेऊन मार्ग निवडला पाहिजे. तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही आणि कोणामध्ये ती ताकदही निर्माण होणार नाही. म्हणून जीवनात अनुभव खूप महत्वाचा आहे आणि तो तुम्हाला आलाच पाहिजे. पण हा अनुभव आपल्याला तेव्हाच मिळू शकतो जेव्हा आपण आपले जीवन स्वतःच्या सामर्थ्यावर नक्कीच विश्वास ठेवून एकट्याने जगण्याचा प्रयत्न करत असतो. आणि अपयशाचा सामना करावा लागल्यास पुन्हा प्रयत्न करून ध्येय साध्य करण्याची जिद्द नक्कीच ठेवा, कारण आपली ही जिद्दच आपल्याला जीवनात हार न मानता प्रयत्न करण्याची ताकद नक्कीच देते. आणि वेळ सगळ्यांची येत असते, त्यामुळे जीवनात जेव्हा खडतळ काळ येईल तेव्हा त्याला धीराने तोंड देण्याची तयारी ठेवा, कारण खडतळ काळानंतर चांगले दिवस येतात. पण त्यासाठी आपल्याला कष्ट हे नक्कीच प्रामाणिकपणे करावे लागत असतात. आणि आपण केलेल्या कामाचे श्रेय मिळवण्यासाठी धडपड करतो, पण असे करू नका. त्यासाठी आपले काम प्रामाणिकपणाने करून त्यामध्ये गुणवत्ता निर्माण करा. परिणामी तुमच्या कामाचे कौतुक जग स्वतःहून नक्कीच करेल. आणि जीवनात आलेल्या कठीण परिस्थितीचा पूर्ण अभ्यास करून त्यातून मार्ग काढण्याची ताकद आपल्यात निर्माण केली पाहिजे, कारण कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढण्याचा गुणच आपल्या प्रगतीस कारणीभूत ठरत असतो आणि तो आपली प्रगतीही करत असतो. म्हणून एखादी गोष्ट करताना मनात कधी शंका आणू नका, कारण मनात निर्माण झालेली शंका आपला आत्मविश्वास कमी करते. आणि त्यामुळे आपल्या स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवून आपण काम करत राहिले पाहिजे. आणि बचत करण्याची सवय लावून घ्या, कारण एखाद्या गोष्टीची केलेली बचत त्या गोष्टीचा अनावश्यक वापर न करता योग्य वापर करण्याची प्रेरणा आपल्याला देते. म्हणून यशाचे सर्वोच्च शिखर गाठायचे असेल तर तत्वांशी प्रामाणिक राहून सर्व शक्तीपणाला लावून प्रयत्न केलेच पाहिजे, कारण प्रयत्नांमध्ये जर ताकद असेल तरच आपण यशस्वी होऊ शकतो हे मात्र निश्चित. आणि जीवनात कमी वयात कराव्या लागणाऱ्या संघर्षाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा, कारण अशा संघर्षातून आपल्या संकटांना तोंड देण्याची ताकद निर्माण होऊन मौल्यवान असा अनुभव आपल्याला मिळत असतो. आणि आयुष्यात आनंदाने जगण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे, कारण सुख आणि दुःख हे आयुष्यात येतातच. त्यामुळे कितीही कठीण प्रसंग आले तरी त्यावर मात करून जीवन आनंदाने जगण्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण केलीच पाहिजे. आणि कल्पना आपल्याला ती गोष्ट मिळवून देऊ शकत नाही, त्यासाठी आपल्याला प्रत्यक्ष प्रयत्न करून ती कल्पना सत्यात उतरवणे गरजेचे असते. आणि स्वतःचे व्यक्तिमत्व असे बनवा ना की जग तुम्हाला मान देईल, तसेच तुमच्यातील चांगल्या गुणांचे कौतुक करून
तुम्हाला किंमत देईल. कारण जर या जगात टिकायचे असेल तर स्वतःची ओळख ही निर्माण करावीच लागते आणि ती करावीच लागणार आहे. आणि कोणतेही काम पूर्ण करायचे असल्यास योग्य नियोजन महत्त्वाचे असते. आणि योग्य नियोजन तेव्हाच शक्य होते जेव्हा आपण परिस्थितीचा बारकाईने अभ्यास करत असतो. आणि जीवनात हाच अभ्यास आपल्याला भरपूर काही शिकवतही असतो. म्हणून जीवनात चांगल्या गोष्टी घडवण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. पण याउलट वाईट गोष्टींचा आहारी माणूस पटकन जातो आणि त्यामुळे वाईट गोष्टींपासून लांब राहून चांगल्या कामामध्ये सहभागी व्हा. तुमची प्रगती निश्चित होणार आहे आणि होईलच. म्हणून फक्त स्वामींवर तुम्ही मनापासून विश्वास ठेवा आणि समाजाकडून झालेल्या विरोधाने खचून न जाता आपले काम उत्साहाने आणि जिद्दीने पूर्ण करण्याकडे तुम्ही लक्ष दिले पाहिजे. कारण चांगल्या कामाला विरोध हा होतच असतो आणि तो होणारच आहे आणि तो प्रत्येक माणसाला झालाय. याबद्दल कधीही विचार करू नका आणि वास्तविकतेचे भान ठेवून जगणे गरजेचे आहे. कारण वास्तविकता आपणास आयुष्याच्या चुकीच्या गोष्टींपासून दूर ठेवून सत्य परिस्थितीचा विचार करून जीवन जगण्यास मदत करत असते. आणि जीवनात अपयश आल्यास निराश कधी होऊ नका. कारण पहिल्याच प्रयत्नात यश मिळतेच असे नाही. त्यासाठी सातत्याने प्रयत्न करून ध्येय पूर्ण होईपर्यंत मेहनत करण्याची तयारी आपल्याला ठेवावी लागत असते. आणि आपली परिस्थिती जरी गरीब असली तरी आपले विचार उच्च ठेवा. कारण आपली परिस्थिती बदलण्याची शक्ती ही आपल्या विचारांमध्ये असते. आणि त्यामुळे जीवनात उच्च विचारांना प्राधान्य आपण दिलेच पाहिजे. आणि वाचनाची आवड निर्माण करा. कारण वाचनातून मिळालेले ज्ञान हे आपल्याला जीवनातील कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची ताकद आपल्याला नक्कीच देत असते. आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करायची असल्यास थोडासा त्रास सहन करण्याची आणि त्याग करण्याची सवय लावून घ्या. कारण आपल्या शालेय जीवनातील प्रगती पुस्तकात सुद्धा चांगले गुण तेव्हाच मिळतात जेव्हा आपण अभ्यास करण्यासाठी वेळ देऊन मेहनत करत असतो आणि आपले काम करत राहा. कारण आपण केलेल्या मेहनतीचे फळ आपणास नक्कीच मिळते. त्यामुळे न थांबता प्रयत्न करण्याची मानसिकता आपण नक्कीच ठेवली पाहिजे. आणि पर्वता एवढे संकट जरी पुढे आले ना तर त्या संकटावर मात करण्याची जिद्द आपण ठेवली पाहिजे. कारण जीवनातील संकटे दूर करण्याची ताकद आणि कठीण परिस्थिती हाताळण्याची क्षमताच आपले अस्तित्व निर्माण करते आणि घडवत असते. आणि आपल्या जीवनात सकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तींची संगत असणे खूप गरजेचे असते. कारण सकारात्मक विचार हे आपल्या जीवनातील नैराश्य दूर करून आपल्याला कठीण काळात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जीवन जगण्यास मदत करतात आणि आपल्या विचारांमध्ये ताकद निर्माण करतात. कारण जीवनात येणारे अडथळे आणि आपल्याला माहीतच असतात असे नाही. त्यामुळे अशा वेळी आपल्या विचारांमध्ये असणारी ताकद आपला आत्मविश्वास वाढवून अडथळे दूर करण्यास मदत नक्कीच करेल. आणि आपण जीवनात वेळेचा सदुपयोग करायला शिकलो तरच आपण आपले ध्येय गाठू शकतो. कारण जेव्हा आपण वेळ वाया न घालवता जास्तीत जास्त वेळ प्रयत्न करण्यासाठी देतो तेव्हा आपले हेच प्रयत्न ध्येय प्राप्त करून देत असतात आणि आपल्याला उच्च ध्येयापर्यंत घेऊन जात असतात. म्हणून जीवनात कोणतीही गोष्ट अशक्य नाही. कारण एखादी गोष्ट अशक्य तोपर्यंत असते जोपर्यंत एखादी व्यक्ती ती गोष्ट शक्य करून दाखवत नाही. त्यामुळे अपयशाची भीती न ठेवता प्रयत्न प्रामाणिकपणे करत राहा. जीवनात गुरुचे स्थान महत्त्वाचे आहे. कारण योग्य मार्गदर्शन ही यशस्वी जीवनाची गुरु किल्ली आहे. आणि त्यामुळे जीवनात योग्य मार्गदर्शन करणारा आणि दिशा दाखवणारा गुरु असणे आवश्यक असते. म्हणून आपण स्वामींना नक्कीच पूर्णपणे शरणागती गेली पाहिजे आणि स्वामींचे नामस्मरण केले पाहिजे. स्वामींसारखे गुरु हे आपल्याला आयुष्यात मिळाले आहेत हे आपले सौभाग्यच आहे आणि आपण त्यांची सेवाही केलीच पाहिजे आणि त्याचा मेवाही आपल्याला ते देतातच. म्हणून एखादी गोष्ट करण्याचा संकल्प जेव्हा आपण हाती घेतो ना तेव्हा ती गोष्ट करण्यासाठी आपले प्रयत्नही तितकेच महत्त्वाचे असतात. कारण कोणताही संकल्प तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा आपण नियमितपणे प्रयत्न करत असतो आणि पूर्णपणे त्या प्रयत्नाला आपल्याला यश निर्माण होत असते. म्हणून सर्व काही संपले असे असताना सुद्धा क्षितिजापर्यंत भरारी घेण्याची जिद्द ठेवली पाहिजे. तरच आपल्यामध्ये कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढण्याची क्षमता निर्माण होऊ शकते आणि ती क्षमता निर्माण करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावेच लागणार आहेत. म्हणून एखाद्या थोर व्यक्तीला प्रेरणास्थान मानणे गरजेचे आहे. कारण जेव्हा आपण असे करतो तेव्हा एक प्रकारे आपण त्या व्यक्तींचे गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करून आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करू शकतो आणि आपले काम शांततेत करण्याची सवय लावून घ्या. कारण मन शांत ठेवले तरच आपण आपले ध्येय गाठण्यासाठी एकाग्र चित्ताने काम नक्कीच करू शकतो. आणि आयुष्यात माणसे जोडायची असतील तर आपल्या आयुष्यातील जवळच्या लोकांना समजून घ्यायला शिका. आणि जेव्हा तुम्ही हे करू शकाल तेव्हा तुम्हाला संकट काळात साथ देणाऱ्या लोकांची कमी कधीच भासणार नाही. आणि जीवनात अशी वेळ येते की जिथे आपण संघर्ष टाळण्यासाठी प्रयत्न करणे थांबवतो. पण असे करू नका. कारण सातत्याने केलेले प्रयत्नच आपणास यशस्वी बनवत असतात आणि आपल्याला जीवनात पुढे घेऊन जात असतात. आणि जग तुमची तुलना
इतरांशी करून तुमचे कर्तृत्व ठरवेल, पण तुम्ही कोणत्याही परिस्थितीत खचून न जाता स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्नच करा. आणि मैदानात विजय मिळवण्यासाठी असे प्रयत्न करा की पराभव जरी झाला तरी तुम्ही केलेल्या प्रयत्नांच्या चर्चेने मैदान नक्कीच गाजले पाहिजे. आणि कोणती गोष्ट करताना त्याविषयी संपूर्ण ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करा, कारण जेव्हा एखाद्या विषयाबद्दलचे संपूर्ण ज्ञान तुमच्या सोबत असेल तर तुम्हाला कधीही अपयशाचा सामना करावा लागणार नाही आणि तो सामना तुम्ही कधी करूही शकत नाही. म्हणून तो सामना करू शकण्यासाठी नक्कीच तुम्हाला प्रयत्न हे खूप जोराने करावे लागतील आणि स्ट्रॉंग तुमच्यामध्ये तुमचं मन असलं पाहिजे. आणि ते मन जर स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला कोणी रोखूही शकणार नाही. म्हणून मित्रांनो, ते मन स्ट्रॉंग होण्यासाठी तुम्ही स्वामी समर्थांची भक्ती आणि त्यांचं नामस्मरण नक्कीच केलं पाहिजे. या नामस्मरणाने आणि या भक्ती मार्गाने तुम्ही चांगल्या रोडाला आणि चांगला रोडमॅप तुम्हाला भेटू शकतो आणि तुमच्या मनामध्ये नक्कीच सामर्थ्य निर्माण होण्याची ताकद निर्माण होते आणि तेच ताकद निर्माण होऊन तुम्हाला पुढे जाण्यासाठी स्वामी मदत करत असतात. म्हणून स्वामींची भक्ती करा आणि स्वामींची शक्ती तुमच्या पाठीमागे नक्कीच राहील. आणि म्हणून आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. स्वामी भक्तांनो, बाह्य यश आपल्या जाणीवांना तीव्र करत असते. पैसा, प्रतिष्ठा, लग्न, मुले, चांगली नोकरी, हवे ते कपडे, लॉटरीचे मिळालेले पैसे किंवा अशा प्रकारचे कुठलेही यश तुमच्या मनातल्या भावनांना बहिर्गोल भिंगातून पाहिल्याप्रमाणे मोठे दिसते. आणि तुम्ही मुळातच शांत स्वभावाचे असाल तर अशा यशामुळे तुम्ही आणखी शांत होता. आणि तुम्ही आनंदी आणि प्रेमळ असाल तर अधिक आनंदी व प्रेमळ होता. आणि तुम्ही आत्मविश्वासाने भरलेले असाल तर तुमचा आत्मविश्वास अधिक वाढतोही. म्हणून तेच उलट पक्षी, जर तुम्ही आनंदी नसाल तर तुमच्या आयुष्यातील उत्साह, प्रेम, आत्मविश्वास, शांती नाहीशी होईल. आणि आणखी हवेचा ध्यास हा तुम्हाला तुमच्या वैयक्तिक यशापासून दूर तर नेईलच, पण तुमचे आयुष्य आणखी गुंतागुंतीचे आणि संकटांना आमंत्रण देणारे करेल. म्हणून जर तुम्ही मुळात आनंदी नसाल तर अधिक पैसा तुम्हाला अधिक आनंदी देणार नाही. म्हणून तुम्ही मुळातच आनंदी प्रवृत्तीचे असाल आणि तुम्हाला हे कळून चुकलेले असेल की आनंदी राहण्यासाठी तुम्हाला अधिक पैशाची गरज नाही, तर अधिक संपत्ती तुम्हाला नक्कीच अधिक आनंदी बनवेल. म्हणून अधिक पैशांची अपेक्षा धरणे यात चुकीचे काही नाही, पण पैशाच्या या ध्यासात आपण हे विसरता की आनंद हा आपल्या अंतर्गत असतो आणि आपल्याला पाहिजे ते मिळवणे आणि जे आपल्याकडे आहे ते हवे असणे हे जर तुम्ही शिकलात ना तर तुम्ही आनंदी, प्रेमळ, आत्मविश्वासाने युक्त आणि शांत व्हाल. आणि जरी तुमच्याकडे लौकिक दृष्टीनं काही नसेल तरी आणि नंतर तुम्हाला जगातील सर्व सुखे मिळाले की तुम्ही अधिक आनंदी व्हाल. म्हणून एकदा का तुमच्याकडे आहे त्यावर तुम्ही खुश असलात की लौकिक दृष्ट्या मानले जाणारे यश त्यांच्या पाठोपाठ योग्य मार्गाने नक्कीच येईल आणि ते तुम्हाला नक्कीच मिळेल. म्हणून लौकिक यशाचा भ्रम भरपूर असतो. म्हणून सगळ्या बाह्य यशाचे मुख्य वचन असते भ्रम किंवा आभास. आणि जेव्हा आपण दुःखी असतो तेव्हा आपल्याला वाटते की नवीन गाडी घेतली आणि नवीन आपली नोकरी बदलली की प्रेमळ जोडीदार मिळाला तर आपले आयुष्य अधिक सुखी होईल. पण ही प्रत्येक गोष्ट मिळाली तरी सुख आपल्यापासून दूर पळते. म्हणून आपण जेव्हा दुःखी असतो तेव्हा सामान्यपणे आपल्याला वाटते की आणखी काय मिळाले तर आपले दुःख नाहीसे होईल, पण तसे होत नाही. आहे एवढे पुरेसे आहे असे माणूस कधीच म्हणत नाही. आपल्याला जास्त मिळाले नाही या भावनेने आपण दुःखी झालो की बाह्य यशाचा भ्रम आपल्या मनावर राज्य करू लागतो आणि मग आपल्याला आणखी काही मिळाल्याशिवाय आपण आनंदी होऊ शकणार नाही ही भावना वाढीला लागते. आणि पुढील काही नेहमीचीच उदाहरणे बघा. जोपर्यंत माझ्याकडे 1,00,000 रुपये जमत नाही तोपर्यंत मी सुखी होणार नाही असं काही लोक ठरवत असतात. आणि जोपर्यंत माझी देणी संपत नाही तोपर्यंत मला बरे वाटणार नाही. माझ्या बायकोचा स्वभाव बदलल्याशिवाय मला सुख मिळणार नाही. माझा नवरा माझी काळजी घेत नाही तोपर्यंत मला कसे सुख मिळेल. माझे वजन कमी झाले तरच मला बरे वाटेल. जिंकल्याशिवाय मला चैन पडणार नाही. मला मान सन्मान मिळाल्याखेरीज माझे कौतुक झाल्याखेरीज मला बरे नाही वाटणार. आणि सध्या माझ्या आयुष्यात किती ताणतणाव आहे ते नाहीसे झाले तरच मी सुखाने श्वास घेईन. अजून खूप काही करायचे बाकी आहे. मला कसं चैन पडेल. आता काही करायला नाही म्हणून मी दुःखी आहे. आणि सुरुवातीला आपल्याला हवे ते मिळाले की आनंद मिळतो आणि हे दिसते, पण फारच्या थोड्या वेळात आपण पुन्हा दुःखी होतो. आणि दुर्दैवाने प्रत्येक वेळी चांगले वाटण्यासाठी आपण बाह्य गोष्टींचा आश्रय घेतो. त्यामुळे आपल्यामध्ये एक पोकळी रीतेपणा जाणवतो. आपण आनंद आणि शांतता याऐवजी आपल्या आयुष्यात लोभ आणि असमाधान येते. म्हणून वैयक्तिक यशाशिवाय अधिक मिळूनही आपण दुःखी होतो. म्हणून श्रीमंत आणि प्रसिद्ध लोकांच्या कथा दुःखाने भरलेल्या असतात आणि जगमगत्या दुनियेतील प्रसिद्धी तर खूप दुःख, व्यसनाधीनता, घटस्फोट, नैराश्यच घेऊन येते.
आणि जर आपण वैयक्तिक यश संपादन करण्याचे तंत्र शिकलो नाही तर मिळालेले अधिक वैभव आपल्याला असमाधानी ठेवते आणि चिंता निर्माण करते. म्हणून वैयक्तिक यश हे आतूनच येते आणि वैयक्तिक यश हे आपल्या अंतर्गतच असते आणि तेव्हाच ते संपादन करता येते. जेव्हा तुम्ही फक्त तुम्हीच नसता तर तुम्ही स्वतःवर प्रेम करता, एखादी गोष्ट करताना आनंद, आत्मविश्वास आणि खंबीरपणा वाढणे आवश्यक असते. आणि वैयक्तिक यश म्हणजे फक्त मोठी ध्येय गाठणे नव्हे तर आनंदी आणि समाधानी वाटणे आहे. आणि वैयक्तिक यशाशिवाय तुम्ही कोणीही असलात तरी किंवा तुम्ही कितीही मिळवले तरी कोणत्याही परिस्थितीत तुम्ही आनंदी होऊ शकत नाही. जेव्हा तुम्हाला तुमच्या भूतकाळाबद्दल आणि तुमच्या सद्यस्थितीबद्दल आणि तुमच्या भविष्याबद्दल आतून खूप बरे वाटेल तेव्हा वैयक्तिक यश तुम्ही मिळवले असे नक्कीच आपल्याला म्हणता येईल. आणि ते यशही तुम्हाला मिळणार आहे आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्नही पूर्णपणे नक्कीच केले पाहिजे. म्हणून तुम्ही ते यश मिळवण्यासाठी किती प्रयत्न करता हे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून असते. आणि जेव्हा तुम्हाला तुमच्या नक्कीच भौतिक यश हे आपले अंतिम ध्येय आहे असे मानण्यातील खोटेपणा किंवा व्यर्थता आपल्याला जाणवली की वैयक्तिक यश मिळेल यामध्ये काय गंमत आहे की एका ते ध्येय ठरवले आणि ते गाठल्यावरही ते पुरेसे न वाटणे, लाखो रुपये भरल्या बुऱ्या मार्गाने कमवल्यानंतर आरशात स्वतःलाच पाहताना नाराज होण्यात तरी काय गंमत आहे. म्हणून चिरकाल टिकणारा खरा आनंद मिळवण्यासाठी आपल्याला आपल्या विचारसरणीत छोटासा बदल करावा लागेल. त्यासाठी भौतिक सुखाच्या मागे न लागता वैयक्तिक यश मिळवणे हे आपले आद्य ध्येय मानावे लागेल. आणि आनंदाची डोही आनंद तरंगणे, चिरकाल टिकणारा आनंद आपल्याला आतून मिळतो. तुम्हाला हवे ते मिळवण्याचा आनंद हा तुम्ही जेवढा आनंदी व्हाल तेवढ्याच मर्यादेपर्यंत असतो. काहीतरी चांगले काम केल्याचा आणि काहीतरी नवीन शिकल्याचा आनंद मात्र तुम्हाला अधिक सामर्थ्य देतो आणि तुम्हाला आत्मविश्वासयुक्त बनवतो. म्हणून दुसऱ्यांवर प्रेम केल्याने तुमचे स्वतःवरचे प्रेम सुद्धा वाढीला लागते. शांती, आनंद, विश्वासा आणि विश्रांती यामुळे तुमचे आयुष्य शांततामय व तणावविरहित जाते. आणि बाहेरच्या जगातून फक्त आनंद, प्रेम, सामर्थ्य आणि शांती यांच्या लाटा येतात, त्या आपल्या आतमध्ये आधीच असतात. म्हणून भौतिकदृष्ट्या यश हे तुम्हाला तेव्हाच आनंदी करू शकते जेव्हा तुम्ही आतून आनंदी असता. आणि तुम्ही जर आनंदी असाल तर आयुष्यात तुम्हाला जे काही मिळते तेव्हा तुमचा तो आनंद कायम राहतो. आणि हे जसे काही बाथटब मध्ये उबदार पाण्यात पडण्यासारखे असते. आणि जर तुम्ही हालचाल न करता शांतपणे झोपलात तर तुम्हाला थोड्या वेळाने पाण्याचा उबदारपणा जाणवणारा नाही, पण जर तुम्ही हालचाल केलीत आणि पाण्यातून हातपाय वर काढले तर तुम्हाला परत उबदारपणा जाणवेल. पण हा उबदारपणा जाणवण्यासाठी दोन गोष्टी आहेत. पहिली म्हणजे तुम्ही मुळात उबदार पाण्यात असणे गरजेचे आहे आणि दुसरे म्हणजे थोडीफार हालचाल करायला पाहिजे. म्हणून त्याचप्रमाणे आयुष्यात आनंदाच्या लाटा जाणवण्यासाठी आपण मुळात आनंदी पाहिजे, नंतर आपल्याला पाहिजे ते मिळवले पाहिजे. आणि जर आपले आनंदी असलो तर सुखावणाऱ्या आणि सुमधुर आनंदांच्या लाटांचा अनुभव घेण्यास खूप मोठा बाह्य यशाची गरज नाही. आणि जर तुम्ही आता अशा पाण्यात आंघोळीसाठी पोहळलात आहात की ज्याचा संबंध तुमच्या आतील सामर्थ्यांशी आणि आत्मविश्वासाची आहे तर थोडी हालचाल केल्यास तुम्हाला आत्मविश्वासाच्या लाटा जाणवतील. आणि जर तुम्ही प्रेम आणि शांततेच्या पाण्यात असलात तर तुमच्या इतरांसोबतच्या संवादातून आणखी प्रेम आणि शांती मिळेल. पण या उलट जर तुम्हाला दुःख असेल तर तुम्ही खूप त्रासिक झाला असाल, तर तुम्हाला असुरक्षित वाटत असेल, निराश झाला असाल तर तुमच्या रोजच्या व्यवहारात सुद्धा तुम्हाला दुःख, निराशा आणि तणावाच्या लाटा अवतीभोवती जाणवतील. आणि लौकिक अर्थानं तुम्ही कितीही यशस्वी झालात आणि असलात तरी तुम्हाला हवे ते मिळत असले तरी दुःखच तुमच्या वाट्याला येईल. म्हणून दुःखाचे खरे कारण तेच आहे. जेव्हा भौतिकदृष्ट्या यश मिळूनही आपण दुःखी असतो ना तेव्हा आपण यश निर्णयाला येतो की अजून ते मिळाले नाही म्हणून आपण दुःखी आहोत. अशी चूक घडणे सहज स्वाभाविक आहे. आणि बहुतेक वेळा जेव्हा आपण दुःखी असतो तेव्हा आपण आपल्याला काहीतरी हवे असते आणि आपल्याला नकळत आपण म्हणतो की मला जे पाहिजे ते मिळाल्यामुळे न मिळाल्यामुळे मी दुःखी आहे. पण असा अर्थ काढणे चुकीचे आहे. आणि जे आपल्याला मिळाले आहे त्यात आपलं सुख समाधान मिळणे हे नक्कीच महत्वाचे आहे. म्हणून आपण चुकीने असा अर्थ काढतो की आपल्या दुःखाचे कारण आपल्याला हवे ते न मिळणे आहे. म्हणून जर तुम्ही वैयक्तिक यश मिळवण्यात यशस्वी झालात तर तुमच्या असे लक्षात येईल की अधिकाची हाव करणे आणि ते न मिळणे हे काही दुःखाचे कारण होऊ शकत नाही. त्याऐवजी महत्वाकांक्षा ठेवल्याने सकारात्मक आणि आनंदी वाटते. उत्कटता, आत्मविश्वास, निश्चय, धाडस, उत्सुकता, श्रद्धा, कौतुक, कृतज्ञता, प्रेम अशी मोठी यादी आहे. महत्वाकांक्षा हे दुःखाचे कारण नाही. मुळातच तुमचा आनंदी स्वभाव असेल तर अधिकाची अपेक्षा करणे आणि स्वतःला त्यासाठी कराव्या लागणाऱ्या कामात गुंतवणे यामध्ये आनंद होतो, आत्मविश्वास वाढतो आणि मन शांती मिळते. म्हणून महत्वाकांक्षा असणे
किंवा अधिकाची अपेक्षा करणे हे आत्म्याचे, मनाचे, हृदयाचे आणि आपल्या संज्ञांद्रियाचे नैसर्गिक मागणे आहे. आणि आपल्या आत्म्याला अधिक हवे असते. मन आणखी काही करण्याची आस बाळगून असते आणि आपल्या हृदयाला अधिक प्रेम हवे असते आणि आपल्या इंद्रियांना अधिकाधिक उपभोग हवा असतो. आणि जर आपण आपल्या मनाशी प्रामाणिक राहून कबूल केले तर आपल्या सगळ्यांनाच अधिकाची हव असते. म्हणून अधिक हवे असणे हा आपल्या आत्म्याचा, मनाचा, हृदयाचा आणि इंद्रियांचा स्वभाव आहे. आपल्या नातेसंबंधातून अधिक प्रेमाची अपेक्षा धरणे हे नैसर्गिक आहे आणि आपल्या कामात यश मिळवणे हे चांगलेच. पण आपल्या इंद्रियांची भूक भागवणे यात गैर काहीच नाही आणि त्यापेक्षा अधिक हवे असणे ही आपली नैसर्गिक ठेवण आहे. महत्वाकांक्षा असणे सुद्धा चुकीचे नाही. विपुलता, वाढ, भरभराट, प्रेम, आनंद आणि अधिकासाठी प्रयत्न ही जीवन प्रणाली आहे. तरी सुद्धा अधिक हवे असणे आणि त्यापेक्षा कमी मिळणे हे दुःखाचे कारण आहे. कारण दुःख हे फक्त आपल्याला आतून आनंद न वाटल्यामुळेच होते आणि त्याचा बाह्य गोष्टींची काही संबंध नसतो. दुःख हे अंधारासारखे असते. अंधार म्हणजे प्रकाशाचा अभाव. अंधार घालवण्याचा उपाय म्हणजे फक्त बटन दाबून दिवे लावणे. तसेच जेव्हा आपण आपल्या आतील आनंद जागृत करतो तेव्हाच आपले दुःख कमी होते आणि अंधार आपोआप घालवता येत नाही. तर तुम्ही जेव्हा लाईट लावता तेव्हा तो नाहीसा होतो. म्हणून जेव्हा आपल्या स्वभावानुसार आपण वागतो किंवा आपल्या मनाचे आदेश आपण मानतो तेव्हा आपण सुखी असतो. असे का घडते? आणि तर आपण जसे आहोत म्हणजे मुळात आनंदी आहोत तसंच आपण वागतो आणि आपली नैसर्गिक ठेवण प्रेमळ, आनंदी आणि आत्मविश्वासपूर्ण आणि शांतता प्रिय अशीच आहे. म्हणून सुखाच्या शोधात इतरत्र फिरण्यापेक्षा आपल्या स्वतःमध्ये डोकावणे गरजेचे आहे. अशा प्रकारे आपण स्वतःमध्ये डोकावून पाहिल्यास आपल्याला समजते की आपण शोधत असलेला आनंद, प्रेम, बळ आणि शांती सर्व काही आपल्या मध्येच आहे आणि ते आपल्यालाच मिळणार आहे. म्हणून बाह्य सुखासाठी स्वक्त आणि स्वत्व विकणे आहे. आणि कथा, कादंबऱ्या, सिनेमा यामध्ये आपण नेहमी बघतो की त्या अशा लोकांच्या यशाच्या कथा असतात की ज्यांनी स्वतःचे आत्मे अशा दृष्ट वृत्ती असलेल्या लोकांना विकले आहेत. जरी या गोष्टी खोट्या किंवा काल्पनिक असल्या तरी सुद्धा या रूपकथांमध्ये सत्य घडलेले असते. आणि तुम्ही तुमचे स्वत्व सोडून दिले तर मग असे बाह्य सुख मिळवणे पुष्कळ सोयीचे असते. असे स्वत्व विकणे म्हणजे काय तर केवळ भौतिक सुख केंद्रस्थानी मानून आपल्या आत्म्यांची जी प्रेमळ आणि आनंदी असण्याची इच्छा असते तिलाच मारून टाकणे होय. आणि प्रेम, आनंद, विश्वास, संवेदना, संयम, शहाणपण, धाडस, कृतज्ञता, विनयशीलता, औदार्य, आत्मविश्वास, दयाळूपणा सगळे गुण प्रत्येक माणसाच्या अंगी मूलतः असतात. आणि जेव्हा ही नैसर्गिक प्रणाली तुम्ही नाकारता किंवा हे गुण व्यक्त करत नाही तेव्हा तुम्ही स्वत्व विकता. आणि जरी तुम्ही भौतिक यश मिळवलेले असले तरी प्रत्यक्षात ते खरे नाही. आणि जेव्हा भौतिक यशावरच संपूर्ण लक्ष तुम्ही केंद्रित करता तेव्हा ते तुम्हाला लवकरच मिळते. पण या सर्व प्रक्रियेत तुम्ही स्वत्व गमावता आणि तुमच्या जवळ जे आहे त्याची आसक्ती तुम्हाला राहत नाही. तुमची मन शांती आणि हृदयातील प्रेम तुम्ही गमावता. आनंद हा तर एकतर आपल्यापासून दूर असतो किंवा तो इतक्या दूर पलीकडे असतो की जेथे तो आपण पोहोचू शकत नाही. आणि जेव्हा भौतिक यश मिळवण्यासाठी तुम्ही तुमचे सर्वस्व पणाला लावता तेव्हा हे भौतिक यश तुम्हाला लवकर मिळते पण तुम्ही तुमचे स्वत्व गमावता. आणि जगाच्या इतिहासात अनेक लोकांनी मोठे यश संपादन केले व त्याच्यावर कोणी प्रेम केले नाही. सत्ताधारी बनण्यासाठी या लोकांनी पण स्वतःची प्रेमाची भावना दाबून ठेवली. आणि जेव्हा इतर लोक तुमच्या गणितातही नसतात तेव्हा बराबर निर्णय घेणे आणि यश मिळवणे सोपे असते. भौतिक यशाची हीच तर काळी बाजू आहे. आणि अर्थात हे सगळ्यांनाच लागू पडते असे नाही. पण असे दुर्जन सत्ताधिकारी का आहेत याचे हे स्पष्टीकरण होऊ शकते. म्हणून इतरांच्या गरजांची आणि भावनांची पर्वा न करणारे, भल्या बुऱ्यांचा विचार न करणारे असे लोक स्वार्थी असतात आणि इतरांच्या गरजा पायदळी तुडवून ते निर्दयीपणे पुढे जातात. आणि इतिहासात असे अनेक दाखले आहेत ज्या लोकांनी इतरांना नागवून, दुर्लक्षून आणि त्यांच्यावर अन्याय करून संपत्ती आणि कीर्ती मिळवली आहे. आणि सत्ता मिळवण्याच्या नादात त्यांना इतर जणांना विसर पडला आहे. म्हणून स्वतःची प्रामाणिक राहण्यापेक्षा त्यांची भिस्त भौतिक यशावर जास्त आहे. आणि बाह्यता त्यांचे आयुष्य जरी संपन्न भरभराटीचे दिसत असले तरी आतून ते पोखरलेच आहेत. म्हणून आनंदी राहा. यश तुमचेच आहे. पण नेहमी असे होते का? म्हणून जगात असे काही सच्चिल लोक आहेत की जे स्वतःशी प्रामाणिक आहेत पण यश त्यांच्यापासून दूर पळते आणि ते त्यांच्या हृदयाची हाक ऐकतात. म्हणून परमानंदकाची कास धरतात आणि डोंट वरी बी हॅप्पी हा मूलमंत्र जपतात. म्हणून जाऊ दे, देवाला काळजी असे म्हणतात. आणि त्यांच्या बाबतीत काही वेगळेच घडते. आपल्याला आनंदी राहिल्याने यश मिळणारच असा त्यांचा विश्वास असतो पण असे घडत नाही. स्वतःशी प्रामाणिक राहिल्याने
तुम्हाला आनंद नक्की मिळतो, पण तुम्हाला पाहिजे ते मिळेलच याची खात्री नाही. म्हणून जगात असे अनेक लोक आहेत की लौकिक अर्थाने त्यांच्याकडे काहीच नाही, पण ते सुखी आहेत. आणि मी जेव्हा भारत असे लेखक म्हणतात आणि मी फिरलो तेव्हा प्रतीक्षेतील काही खेड्यांना भेटी दिल्या, तेव्हा मला अशी अनेक माणसे भेटली की ज्यांच्याकडे भौतिक सुख साधने नसताना सुद्धा ते खूप सुखी होते आणि ते शांत आयुष्य जगत होते. जगात अशी लाखो माणसे आहेत की जे गरीब पण आनंदी आहेत, आणि काही श्रीमंत देशात काही चांगली माणसे भेटली, पण त्यांची नित्यांची बिले देणे अवघड जात होते. म्हणून जमा खर्चाचा ताळमेळ बसवणे अवघड जात होते आणि त्यांना आनंद प्रेम नक्कीच मिळत होते, पण तरीही आपल्याला हवे ते मिळवण्यात ते प्रावीण्य नव्हते. आणि जगात अशी लाखो माणसे आहेत की जे आनंदी आहेत पण गरीब आहेत. आणि काही लोक असे असतात की जे भौतिक सुखाची फारशी पर्वा करत नाही, तर उलट अशा सुखाची निंदाच करतात आणि काहीतरी या दृष्ट शक्तीचा मुळापासून निषेध करतात. कारण जगातील सगळ्या दुःखाचे कारण भौतिक सुख आहे आणि असे ते मानतात. पण असे करणे म्हणजेच बाळाची जन्मताच नाळ तोडण्यासारखे असते. अशी माणसे आपल्याला महत्वाकांक्षा मारून टाकतात, कारण त्यांना अशी सत्ताधिकारी माणसे पाहिलेली असतात की ज्यांनी त्यांच्या सत्तेचा व संपत्तीचा दुरुपयोग केलेला असतो. आणि जर आपण जागरूक राहून सजगतेने भौतिक सुखाचा त्याग केला किंवा आपण अशा सुखाची पर्वा केली नाही, तरी आपला जो संपत्तीच्या प्रती नकारात्मक दृष्टिकोन झालेला असतो तो आपल्याला भौतिक सुखापासून दूर ठेवत असतो. पण तरीही फक्त अंतर्यामी सुखी असणे पुरेसे आहे का? आणि आपल्याला नेमून दिलेले आयुष्य जर आपल्याला जगायचे असेल तर आपल्याला हे अधिकाची हाव असणे गरजेचे आहे. पण तुम्ही जर अशा लोकांपैकी एक असाल की जे पैशाचा विचार करत नाही, तर त्या भावनेचा पूर्ण विचार करणे अधिक चांगले आहे. आणि तुमच्या नकळत तुम्ही स्वतःच्या इच्छा आकांक्षा दाबून ठेवत असता. आणि जर तुम्ही सुखी असलात तरी आपल्या शरीराच्या सर्व भागांचा समावेश असला तर तुम्ही नक्कीच अधिक सुखी होऊ शकता. आणि त्याचा अर्थ मनाबरोबर शरीराचे लाड झाले तर आनंद नक्कीच द्विगुणित होईल. म्हणून काही वेळेस आपल्याला हवे ते मिळत नाही, आपण निराशेपोटी आपल्या इच्छा आकांक्षा मारून तडजोड करतो. आपल्या मनाला त्यामुळे वेदना होतात, पण त्या टाळण्यासाठी आपण स्वतःची समजूत घालून म्हणतो जाऊ दे, ते तितकेसे महत्वाचे नव्हते किंवा नाहीतरी मला ते नकोच होते. आणि आपल्या अशा प्रवृत्तीमुळे हळूहळू आपल्या भावना भोतड बनत जातात आणि आपल्याला नैसर्गिक किंवा सामान्य अपेक्षांपासून दूर ठेवत असतात. आणि साधू ते लक्षादेश असं आपण नक्कीच करू शकतो आणि ते होऊ शकते. आणि मी जेव्हा विषेद होतो तेव्हा मी अशाच भौतिक सुख अवेअरनेसच्या चमत्कारिक अवस्थेतून गेलो होतो असे लेखक म्हणतात. आणि त्यांना तो अनुभव देखील आला होता. म्हणून आपण आपल्या जवळ तेवढ्यापुरता संतुष्ट राहणे पुरेसे नाही, तर आपण आपल्या भौतिक गरजांना सुद्धा आदर केला पाहिजे आणि त्या भौतिक गरजा पूर्ण केल्याच पाहिजे. म्हणून मी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला पैसे हे पूर्णपणे आयुष्यात जगण्यासाठी महत्वपूर्ण आहेत, पण तुम्ही माणुसकी सुद्धा जगली पाहिजे. मला पैसे दाखवा. मी माझ्या स्वतःच्या भूतकाळात जेव्हा डोकावतो तेव्हा मला अनेक धोक्याची वळणे चुका स्पष्ट दिसतात. तरी सुद्धा मला माझ्या योग्य मार्गावर आणण्यासाठी या चुका होणे क्रमप्राप्त होते. सुदैव असे की या चुकांपासून शिकण्यासाठी हवे असलेले पोषक वातावरण मला माझ्या कुटुंबातून आणि मित्रांकडून मिळाले. अनेक आवश्यक गोष्टींपासून जेव्हा मी वंचित झालो तेव्हा मी माझ्या मनाला अधिकाची अपेक्षा करण्यासाठी परवानगी दिली आणि मी जगातल्या एका कठोर सत्याला सामोरे गेलो की तुमच्या मागितल्याशिवाय काहीच मिळत नाही. सरते शेवटी मी देवाला शरण जाऊन म्हटले, देवा, आता तूच माझा त्राता, तूच मला मार्ग दाखव. त्याच वेळी मला असेही वाटून गेले की देवाला मी संपत्ती देण्यासाठी आणि देण्यासाठी सुद्धा सुचवले होते. म्हणून हळूहळू मी इतका निर्धारलो की देवाला मी मला पैसे मिळवून दे असेही सांगितले. आणि प्रार्थनेच्या बरोबरीनेच मला आयुष्यात यशस्वी बनण्यासाठी कशाची मदत झाली असेल तर मला स्वतःची ओळख बनवण्यासाठी माझी स्वतःची जमेची बाजू माहिती होती. शिवाय मी एकटा नव्हतो, देव माझ्या पाठीशी होता. माझे कुटुंब, माझे मित्र मैत्रिणी या सर्वांची मला माझे आयुष्य नव्याने जगण्यासाठी खूप मदत केली. आणि मी माझ्या नव्या आयुष्यात इतक्या लवकर व इतक्या चांगल्या पद्धतीने प्रस्थापित झालो की केवळ देव, माझे मित्र, माझे कुटुंब आपल्या यांच्या आधारामुळे शक्य झाले. आणि देवाच्या छत्राखाली येण्यासाठी आपल्याला जेवढे काही करणे शक्य असते तेवढे करणे जरुरीचे असते. आणि फक्त देवावर विसंबून चालत नाही, त्यामुळे आपले कार्य सिद्धीला जाऊ शकत नाही. आपण जे करू शकत नाही तेवढेच फक्त देव करतो. म्हणून जेव्हा तुम्ही परमेश्वराची प्रार्थना करता तेव्हा जे आपण करू शकत नाही तेवढेच फक्त तो करतो. म्हणून भौतिक सुख मिळवण्यासाठी फक्त देव भेटतो एवढेच जरुरीचे नाही, तर तुम्हाला जे हवे आहे ते वाढवायचे सुद्धा आहे. आणि तुम्ही पेरलेले बी उत्तम निरोगी असेल तर जमीनही सुपीक असेल, पण तुम्ही त्या पेरलेल्या बियांना पाणीच घातले नाही तर ते वाढणार कसे हे तुम्ही समजून घेतले पाहिजे.
आणि अंतर्बाह्य सुखाची अनुभूती घ्यायची असेल तर प्रेम आणि आधार मिळवण्यासाठी भावनिक गरजा पूर्ण होणे आवश्यक नक्कीच आहे आणि त्या पूर्ण झाल्याच पाहिजे. जेव्हा आपल्याला हवे ते मिळते तेव्हा आपण पुन्हा मागे वळून बघू शकतो. पूर्वी आपल्याला कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला, आपल्या काय चुका झाल्या त्यावरून आपण धडा शिकतो, पण पुन्हा तशा चुका होऊ देत नाही. अर्थात या सर्वांना प्रेमाच्या आधाराच्या पार्श्वभूमीची गरज आहे, नाहीतर फक्त संतापच वाटायला येतो आणि आपण काहीच शिकवू शकत नाही, फक्त मनस्ताप पदरी पडतो. म्हणून माझ्यासाठी तरी निदान माझी गरिबी आणि माझे बेघर असणे याचा परिणाम माझ्या हृदयाची कवाडे लोकांसाठी उघडण्यात झाला. आणि जेव्हा मी माझ्या स्वतःच्या पायांवर उभा राहिलो तेव्हा मला पैशांची महती समजली. मला हेही समजले की पैशांमुळे आयुष्याचा स्वर्गही बनवता येतो आणि त्यांच्या दुरुपयोगामुळे नरकाचा दरवाजाही खुला होतो. आणि पैसा स्वतः उदासीन आहे आणि आपणच त्याला सकारात्मक किंवा नकारात्मक बनवतो. म्हणूनच पैसा फार वाईट असे उठता बसता म्हणणारी लोक खूप मोठी चूक करतात असे माझे मत आहे. आणि मी जेव्हा बेघर अवस्थेत होतो तेव्हा लोकांनी मला दिलेल्या भेटींचे अप्रूप होते ती केवळ माझ्या बेघर अवस्थेमुळे मला झाली. आणि पैसा हा स्वर्गातून मिळालेला आशीर्वाद असतो किंवा ते नरकाची तिकीटही असू शकते. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हालाच ते पूर्णपणे ठरवायचे की तुम्हाला काय करायचे आणि त्या पैशांसोबत तुम्ही कसे वागता त्यावर तुमचं सर्व काही अवलंबून असणार आहे. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, मी माझ्या अनुभवानुसार सांगतो असे लेखक म्हणत आहेत. आणि मला अजूनही तो दिवस आठवतो ज्या दिवशी माझ्या मित्राच्या लक्षात आले की मला पैशांची जरुरी आहे आणि त्याने लगेच मला 50,000 रुपये काढून दिले. तेव्हा मी शिकलो की भुकलेल्या माणसाला छोट्या छोट्या गोष्टींची सुद्धा अप्रूप वाटते. आणि या कृतज्ञतेमुळेच माझ्याकडे जे काही होते त्याबद्दलचा माझा आत्मविश्वास वाढला आणि आयुष्यात खूप मोठे यश मिळवण्याचे मी तेव्हाच ठरवून ठेवले. आज सुद्धा ऐश आराम आणि भौतिक सुखाच्या पिंजऱ्यात बंदिस्त असणे मला आवडते. तरी सुद्धा मी अजूनही जगभर प्रवास करतो आणि काही वेळेस अत्यंत अविकसित भागात एखाद्या खेडूतासारखा राहतो. आणि अशा वेळेस भौतिक सुखापासून काही काळ होईना वंचित राहिल्यामुळे अशी सुखे गृहीत धरणे बंद होते. आणि असे खेड्यांमध्ये राहिल्यामुळे माझ्याकडे जे काही थोडे बहुत आहे त्याबद्दल मी कृतज्ञ राहतो आणि मला ते समजते देखील. कारण दुसरे व्यक्ती जर असे राहत असतील तर मी एवढा चांगला राहतो तर मला त्यात समाधान मानणे हे गरजेचेच आहे. म्हणून तुम्ही जेव्हा अनोळखी ठिकाणी प्रवासाला जाता तेव्हा तुमच्यावर प्रचंड ताण येतो. आणि आता स्वच्छ पाण्याच्या बाटल्या कोठे मिळणार, टॉयलेट पेपर कसणार की नाही, चांगले शिजवलेले जेवण मिळेल की नाही, झोपायला पलंग असेल का, आंघोळीला शावर मिळेल का, अशा काळजांची तुम्ही हैराण होता. आणि जेव्हा अशा सुखसोयी थोड्या दिवसांनी मला मिळत नाहीत तेव्हा माझ्या भूतकाळाचा पुनर्प्रयत्नच येतो. आणि अशा भौतिक सुखांशिवाय सुद्धा मी आनंदात राहू शकतो याची खात्री आपल्याला पटत असते. आणि जेव्हा मन, इंद्रिये आणि हृदय यांच्यासाठी आरामदायी असणाऱ्या गोष्टी गायब होतात तेव्हा आत्म्याचे सुख काय असते ते समजते. आणि तरी सुद्धा मी कबूल करतो की आत्म्याचे सुख वगैरे सारख्या गोष्टींचे कौतुक मी का करू शकतो, तर मला माहिती आहे की अशा सुखाकडून भौतिक सुखाकडे मी परत येऊ शकतो आणि तो माझा मार्ग बंद झालेला नाही. जेव्हा मी माझ्या सामाजिक जीवनाचा त्याग करण्याचा मार्ग निवडला तेव्हा तो कायमसाठी अजूनही माझ्या इच्छा, आकांक्षा, चैन, रेलचेल, पैसा, कुटुंब, मित्र आणि आरोग्य या सगळ्यांचा माझ्या आसक्तीचा आम्ही आदर करतो. आत्मिक सुखात 5-6 दिवस घालवल्यानंतर मी पुन्हा माझ्या सुखासीन आयुष्याकडे वळलो. आणि सरतेशेवटी मला एका चांगल्या हॉटेलमध्ये चांगली खोली मिळते, तेथे गरम पाणी असते आणि असे शरीराचे चोचले पुरवल्यानंतर मी देवाचा ऋणी राहतो की त्याने मला भौतिक सुखे दिली. आणि पैसा मिळवण्यासाठी जंग पछाडणे हे खरेच खूप त्रासदायक आहे. पण हे समजून घ्या, आपल्याला खूप भौतिक सुख मिळणे असे वाटणे किंवा अशी अपेक्षा धरणे यात गैर नाही. आणि भौतिक सुख हे दुःख केव्हा देते तर जेव्हा आपण फक्त भौतिक सुखावरच लक्ष केंद्रित करतो आणि स्वतःशी अप्रामाणिक राहतो. आणि जर आपण आपल्या आत्म्याचा आवाज ऐकला, तिकडे लक्ष दिले, तर हा पैसा हा देवाचा आशीर्वाद समजायला हरकत नाही. आणि पैशाबद्दलची महत्वाकांक्षा आणि भौतिक सुख ही आरामदायी आणि हिताचे असते. हे एक सुखाने आपल्याला आपल्यापासून दूर जायला नको. आणि तुम्ही भौतिक सुख उपभोगता आणि स्वतःशी प्रामाणिक राहा, तुम्हाला हवे ते मिळेल आणि मिळालेले आवडत राहील. आणि तुम्ही तुमच्या जवळ जे आहे त्याची काळजी घ्याल. अशा प्रकारे वैयक्तिक यश प्राप्त झाल्याने तुम्ही अंतर्बाह्य यशस्वी नक्कीच व्हाल. आणि तसेच तुम्ही यशस्वी झालात की ते सुख तुम्हाला नक्कीच प्राप्त सुद्धा होईल. म्हणून असे सुख माणसाला जीवनामध्ये हवे असते आणि या सुखासाठी आपण पूर्णपणे आयुष्यात मनापासून प्रयत्न केले पाहिजे. ध्येय साध्य करण्यासाठी आपले पूर्ण लक्ष हे ध्येयावर केंद्रित करणे गरजेचे आहे. आणि त्यासाठी अशा सर्व गोष्टींचा त्याग करा ज्या आपणास ध्येय साध्य करताना आपले मन विचलित करतात. तेव्हाच आपण आपले ध्येय साध्य करू शकतो हे मात्र निश्चित. आणि जेव्हा आपणास जिंकण्यासाठी संघर्ष करावा लागेल तेव्हा आपल्या प्रयत्नांमध्ये अशी ताकद निर्माण करा
की तुम्हाला फक्त विजय मिळवण्यासाठी प्रेरणा देईल, कारण आपले प्रयत्नच आपणास विजय मिळवून देऊ शकतात हे निश्चित. आणि आयुष्यात नियोजनास प्राधान्य द्या, कारण कोणतेही कार्य नियोजनाशिवाय पूर्ण होत नाही. आणि त्यामुळे योग्य नियोजन केल्यास आपणास अवघड काम शक्य करण्याची ताकद मिळून जीवनातील अडचणींवर मात नक्कीच करता येते. आणि आपल्या कार्यक्षेत्रात यशस्वी होऊन सर्वोच्च स्थान मिळवायचे असल्यास आपल्याला कित्येक वर्षाच्या संघर्षाच्या काळाचा सामना करावा लागतो, कारण साम्राज्य हे एका दिवसात उभे राहत नाही. त्यासाठी सातत्याने प्रयत्न हे प्रामाणिकपणे करावेत राहावे लागतात. आणि एखाद्या गोष्टीची सुरुवात करताना मनात शंका आणू नका. जर नवीन सुरुवात केली तर मनातील भीती नाहीशी होऊन धाडसी वृत्ती निर्माण होईल. आणि जर अपयशानंतर पुन्हा नव्याने सुरुवात केल्यास अनुभव तुमच्यासोबत नक्कीच असेल. आणि जीवनात सुखाचा मोह आणि दुःखाची भीती ठेवू नका, कारण वेळ ही सगळ्यांची बदलत असते. आणि त्यामुळे आज जर दुःख असले तर उद्या सुख मिळेल. म्हणून जीवनाचा प्रत्येक क्षण आनंदाने जगण्याचा प्रयत्न आपण केलाच पाहिजे. आणि आपले विचार आपले भवितव्य घडवण्यासाठी मदत करत असतात, कारण आपल्या विचारांमध्ये आत्मविश्वासाची शक्ती निर्माण करण्याची ताकद असते. आणि त्यामुळे संकुचित विचारांचा त्याग करून उच्च विचारांचा अवलंब करण्याचा प्रयत्न आपण जीवनात केलाच पाहिजे, आणि तो करायला सुद्धा हवा. म्हणून जीवनात आनंदी राहायचे असेल तर ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे, ही म्हण लक्षात ठेवा. कारण आपण स्वतःला जगापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे ओळखू शकतो. आणि स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून प्रयत्न करता आले पाहिजेत, कारण प्रत्यक्ष मैदानात ते जिंकतात जे आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून प्रयत्न प्रामाणिकपणे करत असतात. आणि जीवनात स्वप्ने पूर्ण करायची असतील तर तुमच्या वाट्याला संघर्ष येणारच अशी मानसिकता ठेवून प्रयत्न करा, कारण संघर्षाचा सामना केल्याशिवाय स्वप्ने कधीही पूर्ण होणार नाहीत आणि होतही नाहीत. म्हणून यशस्वी व्यक्ती व्हायची असेल ना तर वर्तमान काळात कष्ट आणि मेहनत करण्याची तयारी ठेवा, कारण आपण जर वर्तमान काळात प्रयत्न केले नाही तर भविष्य काळ उज्ज्वल आपला कधीच होणार नाही. आणि संपूर्ण जग बदलणे आपल्या हातात नसले तरी आपण स्वतःच्या चांगल्या विचारांच्या सोबतीने चांगले कार्य करून समाजाला प्रेरणा नक्कीच देऊ शकतो. आणि प्रेरणा मिळवून चांगले त्यांना भौतिक जग हे दाखवू शकतो. म्हणून ज्ञान हे अमृता समान आहे, कारण जेव्हा अतिशय खडतर काळ येईल तेव्हा हेच ज्ञान आपल्याला कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मदत नक्कीच करेल. आणि त्यामुळे ज्ञान प्राप्त करणे कधी सोडू नका. हे ज्ञान प्राप्त केल्याशिवाय तुम्हाला चांगल्या माणसांची गोडी ही लागत सुद्धा नाही. आणि चांगले माणसं जीवनात येतात आणि भरपूर काही शिकून जातात हे सुद्धा कळत नाही. म्हणून जीवनात जर कधी संकटे आणि संघर्ष यांचा सामना करावा लागला तर एक गोष्ट लक्षात ठेवा, इतिहास हा त्यांचाच लिहिला गेलेला आहे ज्यांनी जीवनातील संकटे आणि संघर्षांवर मात करून यश मिळवले आहे. म्हणून जशास तसे वागण्याची ताकद तुमच्यात निर्माण करा, तरच तुमचे अस्तित्व टिकून राहील. आणि पुढे हीच ताकद तुमच्या अस्तित्वाचे रक्षण करण्यासही नक्कीच तुम्हाला मदत करेल. आणि तुमची बाजू योग्य असेल तर कधीही माघार घेऊ नका, कारण या जगात सत्तेचीच परीक्षा घेतली जाते. आणि त्यामुळे अशा परिस्थितीत संघर्षाची तयारी ठेवा आणि विजय सत्याचाच होईल यावर फक्त विश्वास ठेवा. आणि जीवनात येणारा प्रत्येक दिवस हा एक नवी सुरुवात करण्याची संधी देतो. तसेच वाईट प्रसंगांना विसरून जीवन जगण्याची प्रेरणा तो देत असतो. म्हणून स्वतःवरील विश्वास हा अशक्य गोष्ट शक्य करण्याचे बळ देतो, कारण जेव्हा एखादी गोष्ट मिळवणे अवघड वाटते तेव्हा आपणास स्वतःवरील विश्वासच अशक्य गोष्ट शक्य करण्याचे सामर्थ्य देत असतो. आणि तोच आपल्याला पुढे घेऊन जात असतो. आणि जेवढा जास्त तुमच्या मनावर तुमचा ताबा असेल आणि तुमच्या मनावर तुमचा विश्वास असेल ना, तेवढेच जास्त मोठे यश तुम्हाला नक्कीच मिळत असते. म्हणून आयुष्यात जर आपली स्वप्ने पूर्ण करायची असतील तर कोणत्याही प्रकारच्या मोहाला कधीच बळी पडू नका, कारण मोह आपल्याला एकाग्र चित्ताने काम करू देत नाही. आणि एकाग्र चित्ताने काम केल्याशिवाय कोणतेही स्वप्न हे साकारही होत नाही. म्हणून यश मिळाल्यानंतर यशाचे मूल्यमापन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण मूल्यमापनातून आपणास यश मिळवताना आलेल्या अडचणी समजून घेता येणे शक्य होते. आणि तसेच आपल्याला आलेल्या अडचणींवर मात कशी करावी ह्या गोष्टींचा अभ्यास करता येतो. म्हणून मेहनतीची जोड देऊन ध्येय प्राप्त करा, कारण जीवनात संधी खूप वेळेस मिळते. त्यामुळे जेव्हा संधी मिळेल ना तेव्हा प्रयत्न करा आणि स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करा. आणि जेव्हा तुम्ही स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न कराल तेव्हा अडचणी भरपूर येतील, फक्त त्यामध्ये तुम्ही स्वामींचं नामस्मरण करा आणि स्वामींनाच तुम्ही पूर्णपणे शरण जा. बघा, स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. कोणतीही गोष्ट जीवनात विनाकारण घडत नसते. प्रत्येक गोष्ट आपणास काहीतरी शिकून जाते. त्यामुळे घडलेल्या प्रत्येक गोष्टीतून योग्य ज्ञान मिळवून आपल्या जीवनात त्याचा वापर नक्कीच करता येऊ शकतो. आणि जीवनात कठीण मार्ग हा यश मिळवण्यासाठी आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी आवश्यक आहे, कारण जर कोणत्याही समस्यांना सामोरे न जाता यश मिळाले तर असे यश संघर्षाच्या काळात टिकवणे तेव्हा शक्य आहे जेव्हा तुमच्या जीवनात संकटे आले असतील आणि त्याचा सामना करण्याची ताकद
तुमच्यात निर्माण झाली असेल. म्हणून एखाद्याच्या वाईट काळात त्याला दिलेला मदतीचा हात, ही मदत तुम्हालाही अडचणीच्या काळात कोणत्या तरी रूपात कामी येईल. कारण वेळ कधी कशी येईल हे कोणीही सांगू शकत नाही. म्हणून वयापेक्षा जीवनात कठीण काळातून मिळालेला अनुभव जास्त महत्त्वाचा असतो. कारण असा अनुभव आपणास लहान वयात जीवन कसे जगावे आणि अडचणींवर मात कशी करावी हे पूर्णपणे शिकवत असतो. आणि एखादा विषय पूर्ण समजण्यासाठी आपल्याला प्रश्न विचारण्याची सवय असणे गरजेचे आहे. कारण प्रश्नांच्या उत्तरातून आपणास विषयाचा सखोल अभ्यास करण्यास मदत होते आणि पुढे हाच अभ्यास कठीण काळात मार्गदर्शक आपला पूर्णपणे ठरत असतो. आणि हा अभ्यास केल्याशिवाय कोणत्याही कामाला आपण सुरुवात करू शकत नाही. कारण त्यातला आपला अनुभव हा पूर्णपणे झालेला नसतो. म्हणून त्या कामाचा अनुभव असणे पूर्णपणे महत्त्वाचे आहे. आणि तो कामाचा अनुभव आपल्याला भरपूर काही शिकवूनही जात असतो. म्हणून शिकून ज्ञान मिळवणे जीवनात महत्त्वाचे आहे. पण ज्ञान मिळवण्यासाठी आयुष्यात आलेल्या प्रत्येक प्रसंगातून भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून आपण काहीतरी शिकू शकतो असा विश्वास स्वतःमध्ये निर्माण करणे भरपूर गरजेचे आहे. आणि असा विश्वास जर तुम्ही निर्माण करत असाल तर तुम्ही भरपूर पुढेही जाल. म्हणून पुढे जाता जाता कधी स्वामींना विसरू नका आणि स्वामींचे नामस्मरण आणि स्वामींची सेवा कधी करायला विसरू नका. ती करा आणि तुम्हाला जीवनात भरपूर काही मिळेल आणि भरपूर काही तुम्ही साध्य करू शकाल. फक्त चांगल्या मार्गाने चला आणि चांगल्या व्यक्तींसोबत राहा. नक्कीच यश तुमच्या पायात पडेल. मित्रांनो, हे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं लिहा आणि तुमच्या आवडत्या मित्राला व्हिडिओ नक्कीच शेअर करा. भेटूया पुढच्या एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.